नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सौंदर्याप्रती आकर्षण ह्याचा आता आपण भाग 3 बघणार आहोत. आपली खूप सुंदर चर्चा भाग 1 आणि भाग 2 मध्ये झालेली आहे. त्यामुळे प्रस्तावना या पहिल्या घटकाच्या आता आपण भाग 3 मध्ये आलेलो आहोत. तुमचं मनापासून स्वागत आहे. सौंदर्य म्हणजे काय आणि सौंदर्याची वैशिष्ट्ये कोणती याविषयी आपण चर्चा करत आलो आहोत. मग उदाहरण म्हणून आपण बघू शकतो की सौंदर्य हे केवळ बघणाऱ्याच्या नजरेत नसते, तर खरोखरच सौंदर्य म्हणजे काय याचे वर्णन करणारी काही वैशिष्ट्ये आहेत, काही गुण असतात. अशी चर्चा आपण आत्तापर्यंत केलेली आहे. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीत, काही विचारांमध्ये, काही अस्तित्वांमध्ये, काही भौतिक गोष्टींमध्ये ही वैशिष्ट्ये सापडतात, तेव्हा आपण म्हणू शकतो की हे नक्कीच सुंदर आहे. मग सुव्यवस्था म्हणजे ऑर्डर किंवा तुम्ही भव्यता बघा, तुम्ही डौल म्हणजे ग्रेस बघा, ही सौंदर्याची काही वैशिष्ट्ये आहेत. सौंदर्य किंवा परिपूर्णता किंवा सममिती किंवा सुसंगती, जे सुसंगत आहे ते सुंदर आहे. जर सुसंगती नसेल, जर सातत्य नसेल, जर विरोधाभास आणि संघर्ष असतील, तर नक्कीच तिथे आपल्याला सौंदर्य दिसत नाही. म्हणून आपण सौंदर्य म्हणजे काय हे प्रथम संकल्पनात्मक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मग आपण ते आपल्या जीवनाच्या विविध पैलूंवरती लागू करू शकतो. तर आता या सेशनमध्ये आपण सौंदर्याच्या आणखीन काही वैशिष्ट्यांबद्दल चर्चा करणार आहोत. उदाहरणार्थ शुद्धता आणि स्वच्छता ही सुद्धा सौंदर्याची काही वैशिष्ट्ये आहेत का यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आणि असे काही पडदे आहेत का जे सौंदर्य पाहण्याच्या आपल्या दृष्टीस अडथळा आणू शकतात. म्हणजे सौंदर्य समोर असू शकतं, पण आपल्या दृष्टीला अडथळा ठरणाऱ्या काही पडद्यांमुळे आपण ते पाहू शकत नाही. मग हे असं कशामुळे घडतं ह्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आणि सर्व प्रकारच्या कला नेहमीच सुंदर असतात का, हाही एक प्रश्न आहे. आपण म्हणू शकतो का की कला सुंदर असतात, की सुंदर असलेल्या कलेची व्याख्या करण्यासाठी आपण पुन्हा सौंदर्याच्या वैशिष्ट्यांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. तर हे काही मुद्दे आहेत. या सत्रात माझ्यासोबत माझे सहकारी आहेत श्री पराग तांदळेजी. तर सौंदर्याच्या या वैशिष्ट्यांची संबंधित आपण या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. तर आधी म्हटल्याप्रमाणे शुद्धता आणि स्वच्छता हे खरोखरच सौंदर्याचे इतर काही घटक आहेत का ह्याच्यावरती आता विचार करायचा आहे. त्यामुळे शुद्धता म्हणजे काय, स्वच्छता म्हणजे नेमकं काय हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही प्रकारच्या स्थितीमध्ये शुद्धता आणि स्वच्छता यांचा संदर्भ आपल्याला लावायचा आहे. जे अशुद्ध आणि बाहेरील पदार्थांनी दूषित झालेले नसतात, त्यामुळे ते शुद्धतेचे सार आहे. भौतिक शुद्धतेचा त्याच्या सुंदर दृष्टिकोनामुळे मनाच्या सौंदर्यावरती प्रभाव पडतो. मग निरागस चारित्र्याचे सौंदर्य पावित्र्यातून सूचित होते. निरागसता शुद्ध असते, ती भेसळहीन आणि पवित्र असते. नैतिक भ्रष्टाचार मुक्त, लैंगिक अस्वच्छतेपासून मुक्त असे पवित्र जीवन आपण कसे जगू शकतो. मग इतरही काही अशुद्धी आहेत ज्या एखाद्याच्या चारित्र्याचे सौंदर्य कमी करतात. मग त्यामध्ये आपण उदाहरणार्थ बघू शकतो पूर्वग्रह आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत, भ्रष्टाचार आहे, नैतिक अधपतन सुद्धा आपण बघू शकतो. त्यामुळे मागील मॉड्यूलमध्ये आपण त्याबद्दल थोडी चर्चा केलेली आहे. परंतु पूर्वग्रह एक अशुद्धता आहे जी एखाद्याच्या चारित्र्याच्या शुद्धतेवरती परिणाम करू शकते. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो 3 मिनिटं थांबवायचा आहे. तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करायची आहे. ज्या गोष्टींचे सौंदर्य शुद्धतेवर अवलंबून आहे त्या गोष्टींचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे. छान. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच तुमची उत्तरं लिहिलेली आहेत तुमच्या नोटबुकमध्ये. तर आता मी श्री परागजी आहेत माझ्याबरोबर, त्यांना विचारते की हा जो प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारलेला आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे. निश्चितच मॅडम. तर चर्चा केल्यानंतर ज्या गोष्टीचे सौंदर्य हे शुद्धतेवर अवलंबून असते त्या गोष्टी आम्ही ओळखल्या आहेत.
पहिला मुद्दा जो मी इथे आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छितो तो म्हणजे जाती धर्माचा विचार न करता सर्वांसाठी कल्याणकारी सामुदायिक प्रकल्प राबवणे. अरे वा, खूपच छान. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे उदाहरण. कारण जातपातीच्या आधारे होणारा जो भेदभाव आहे हा पूर्वग्रह ठरू शकतो. त्यामुळे ही एक अशुद्धता आहे. अतिशय उत्तम उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. धन्यवाद मॅडम. दुसरे उदाहरण या ठिकाणी मी शेअर करू इच्छितो ते म्हणजे मानवजातीची निस्वार्थ भावे सेवा करणे. वा, तर अशी सेवा ज्याचा वैयक्तिक फायदा काहीच नाहीये, बरोबर आहे? अगदी बरोबर. त्यामुळे तीही अतिशय शुद्ध अशी सेवा आहे. अगदी बरोबर. त्यानंतर पुढचा जो उदाहरण मी शेअर करू इच्छितो ते म्हणजे नैतिक तत्वांवर आधारित असलेले विचार. मग एक नुकतेच उमललेले फूल असेल कदाचित, मग दोन व्यक्तीमधील कदाचित प्रामाणिक संवाद असेल, तर हे देखील सौंदर्यच आहे ना. आणि ते शुद्धतेवर अवलंबून आहे. मग आईचे मुलावर असलेले प्रेम ही त्यातली काही उदाहरणे आम्ही सर्वांनी इथे चर्चा केल्यानंतर आपल्यासोबत शेअर केली. वा, वंडरफुल. अगदी परिपूर्ण उदाहरणं आहेत मी म्हणू शकते की या उदाहरणांमध्ये कोणतीही अशुद्धता, अस्वच्छता नाही आहे जी तुम्ही नंतर सांगितलेली आहेत. मग ती भौतिक असो वा अभौतिक. तर आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुढचा प्रश्न आता तुमच्यासमोर मी ठेवते की त्यावरती आपल्याला आता चर्चा करायची आहे. तो म्हणजे गोष्टी जरी खूप शुद्ध, खूप सुंदर असल्या तरी आपल्यासमोर असे काही पडदे असू शकतात का जे आपल्या डोळ्यांवरती झापड घालतात आणि आपण ते सौंदर्य पाहू शकत नाही. खरोखरच सुंदर असलेली एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत नसेल तर स्वतःला असे प्रश्न विचारावे लागतील की माझ्या डोळ्यांवर झापड आहे का, काही व्यर्थ कल्पना आहेत का ज्यांनी माझी दृष्टी अक्षरशः रोखून धरली आहे. कारण तो एक प्रकारचा पडदा आपल्या डोळ्यासमोर असू शकतो. आधारहीन अशा कल्पनाही खरोखर व्यर्थ ठरू शकतात. तर आपल्या डोळ्यांवरील व्यर्थ कल्पनांची ही जी झापड आहे किंवा ही पडद्यांची आता आपल्याला काही उदाहरणं द्यायची आहेत, तर त्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. निरर्थक कल्पना ना इतक्या हळूवार आपल्या मनात येऊ शकतात की त्या आपल्याला कळतही नाही, ते अगदी नकळत घडतं. पण जर आपण जागरूक राहिलो तर आपण त्यांना येऊ देणार नाही आणि त्या आपल्याला सौंदर्य पाहण्यापासून रोखू शकणार नाहीत. तर आता 1 मिनिटांचा वेळ घ्या, तुमची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि मग आपली जी चर्चा आहे ती आपण पुढे घेऊन जाऊ. खूपच छान, तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेली असणार आहेत. परागजी, मी तुम्हाला विचारते, तुम्हाला काय वाटतंय या प्रश्नाबद्दल? होय, नक्कीच. वास्तविक बघता आपण आपल्या आजूबाजूला अशी बरीच उदाहरणे पाहतो. कधी कधी त्यामुळे आपल्याला बऱ्याच अशा समस्यांना, आव्हानांना देखील सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ पूर्वग्रह. पूर्वग्रह हा एक प्रकारचा पडदा आहे जो प्रत्यक्षात आपण पाहू शकत नाही, कारण पूर्वग्रह खूप वेगवेगळे आणि भिन्न प्रकारचे असतात. जसे की लहानपणापासूनच दुर्दैवाने बरेच लोक पूर्वग्रह शिकत असतात. शाळेत जातो, महाविद्यालयात जातो किंवा अगदी आपल्या कुटुंबातही हळूहळू ही पूर्वग्रह ठेवण्याची जी अभिवृत्ती आहे ती विकसित होत जात असते. तर ही पूर्वग्रहाची जी नकारात्मक अभिवृत्ती आहे ती बऱ्याच वेळेस ती आड येत असते. बरोबर आहे. आणि प्रत्यक्षात हा एक मार्ग आहे. म्हणजे समजा समाजातील एका विशिष्ट गटाच्या, वांशिक गटाच्या लोकांबद्दल माझा जर पूर्वग्रह आहे, तो गट प्रतिभांनी अगदी परिपूर्ण असेल, त्यांचे शब्द आणि त्यांचे विचार सुंदर असतील आणि वृत्तीही खूप चांगली असेल, आणि त्या ग्रुपमधले काही सदस्य माझ्यासमोर आले आणि त्यांनी कितीही परिपूर्णता दाखवली तरी ह्या पूर्वग्रहांचे जे पडदे आहेत त्यामुळे मला त्या गटाची परिपूर्णता दिसूच शकत नाही. मग असं होऊ शकतं का? हो, अगदी नक्की आहे, हे बरोबर आहे आणि असं घडू शकतं. तर त्यांच्या हेतूची जी शुद्धता आहे, त्यांच्या कृतीची शुद्धता, ते ज्या प्रकारचे लोक आहेत त्यांची शुद्धता आपण जर पूर्वग्रह असेल तर ते बघू शकणार नाही. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की त्यांची स्वतःची परंपरा आहे, त्यांची स्वतःची संस्कृती आहे. एखादी गोष्ट आपल्यापेक्षा वेगळी आहे याचा अर्थ असा नाही की ती अशुद्ध आहे किंवा अस्वच्छ आहे. तर जेव्हा आपण त्या विशिष्ट दृष्टिकोनातून एखाद्या विशिष्ट संस्कृतीकडे बघतो किंवा एखाद्या समूहाविषयी अशा प्रकारचा ज्यावेळेस पूर्वग्रह आपण बाळगतो तेव्हा तो एक प्रकारचा पडदाच बनतो, जो की आपल्याला पुढचे चांगले बघू देत नाही. कारण त्या संपूर्ण संस्कृतीचे जे पावित्र्य आहे, ते सौंदर्य, त्या लोकांचे सौंदर्य, ते जे काही प्रतिनिधित्व करतात, त्या साऱ्या गोष्टी त्या पडद्याआड झाकल्या जातात आणि त्यांना आपण खरं तर बघतच नाही.
खरंच आहे, खरंच आहे. मग मला सांगा उदाहरणार्थ, जर मला एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये सौंदर्य दिसत नसेल, तर ते माझ्यासाठी धोक्याची सूचना असू शकते का? की मी म्हणू शकतो का की थांबा, नो तपासा, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह दूषित काही विचार करत आहात, असं होऊ शकतं का? नक्कीच तसं होण्याची शक्यता दाट आहे. आपण त्या व्यक्तीमध्ये काहीतरी सुंदर आहे असे का ओळखू शकत नाही किंवा पाहू शकत नाही, हा एक प्रकारचा चेक पॉइंट असेल आपल्यासाठी की बरोबर असे आहे. काय आहे जे मला त्या व्यक्तीमधील पावित्र्य किंवा शुद्धता पाहण्यापासून रोखत आहे. बरोबर तर आहे. हे आत्मचिंतन करणे इथे आपण आवश्यक आहे. ते जर आपण केले पाहिजे, सतत केले पाहिजे. आणि आणखी एक पडदा आहे, तो खरोखर आपली दृष्टी पूर्णपणे अवरोधित करतो किंवा आपल्याला पुढे बघू देत नाही. त्यामुळे ओके. आपण गोष्टी ह्या दृष्टीआड करतो, तो म्हणजे सामान्यीकरण. त्याला इंग्रजीमध्ये जनरलायझेशन असं म्हटलं जातं. बरोबर तर आहे. सामान्यकरणाची अशी अनेक बरेच अशी विधाने आहेत. उदाहरणार्थ, स्त्रियांना गाडी चालवता येत नाही असे एक सामान्य विधान केले जाते आणि बरोबर. बरेच हास्यास्पद पद्धतीने ते केले जाते आणि ते आपल्याला पूर्णपणे दृष्टीहीन करते. त्यामुळे जेव्हा एखादी महिला गाडी चालवत असते तेव्हा तुम्ही कट मारण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा विनाकारण हॉर्न वाजवत असतात. कारण काय, तर डोळ्यावरती जी पूर्वग्रहाची झापड आहे. खरंच आहे. रस्त्यावर सगळे लोक ज्यावेळेस सुसंगतपणे गाडी चालवू शकतात हे आपल्याला कळत नाही किंवा किंबहुना याकडे आपण लक्ष देत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या सभोवतालच्या विचारांची, आपण जी शुद्धता आहे, त्यांची जी स्वच्छता आहे, ती ह्या पडद्यांमुळे आपण बघू शकत नाही. खरंच आहे. आणि त्यामागचे कारण म्हणजे सामान्यकरणाची, जनरलायझेशनची झापड. खरंच आहे, खरंच आहे. अगदी बरोबर. तुम्ही खूप छान मुद्दे इथे सांगतात आहात आणि एक दैनंदिन जीवनातलं तुम्ही उदाहरण सांगितलेलं आहे की हे अतिशय सामान्यीकृत विधान आहे. अशी लाखो सामान्य विधाने आहेत जी आपण ऐकतो आणि आपण स्वतःला एक प्रकारे ना तिथे बंद करून टाकतो. अगदी एक बरोबर. ब्लॉक आपल्या मनामध्ये तयार होतो. मग सत्य काय आहे हे आपल्याला जाणूनच घ्यायचं नसतं. म्हणजे सत्याचं वेट, जे पॅशन फॉर ट्रूथ ज्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे, ते आपल्यामधनं निघून जातं. आपण काही गोष्टींचे आंधळेपणाने फक्त अनुकरण करतो, काही बातम्यांचे अनुकरण करतो. त्यामुळे आपली शुद्धता पाहण्याची जी जी क्षमता आहे ना ॲक्च्युली, ती बाधित होते. तर पूर्वग्रह एक गडद पडदा आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आणखीन काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? होय, अगदी. मग शिक्षणाचा अभाव ही सुद्धा एक झापड आहे. आज आपण आपल्या विद्यार्थ्यांशी सौंदर्याची जी विविध वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल चर्चा करत आहोत. आपण सांगत आहोत की शुद्धता आणि स्वच्छतेबद्दल आपण सुंदर अशी चर्चा चांगली रंगत आलेली आहे. कारण आपण शिक्षित आहोत, नैतिक शिक्षण घेत आहोत. आपण जर शिक्षित नसतो तर कदाचित ही जी चर्चा आहे ती होणे शक्य झाले नसते. बरोबर. आपल्यापैकी किती जणांना या दृष्टिकोनातून विचार केला असेल बरं? त्यामुळे काही वेळा शिक्षणाचा अभाव आणि त्या विशिष्ट दृष्टिकोनाचा अभावही आपल्या समोर एक प्रकारची झापड अथवा पडदा निर्माण करत असतो. अगदी अगदी. मला तुमचा हा जो मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे तो मनापासून पटलेला आहे. शाळा कॉलेजला जाणं, कॉलेजचा विद्यार्थी असणं म्हणजे शिक्षण असं मला म्हणायचं नाहीये. शिक्षण म्हणजे जीवन शिक्षण, ह्याचाही आपण विचार करायला पाहिजे. ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला म्हणायचं आहे. जीवन शिक्षण, आपण सॉफ्ट स्किलची चर्चा करत आहोत. आपण सौंदर्याची कदर करू शकतो, आपण सौंदर्य समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी हे सर्व जे सॉफ्ट स्किल्स आहेत तुमच्याकडे, ते असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आणखीन काही मुद्दा असेल तर नक्कीच Yes, सांगा. नक्कीच मॅडम. अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे सौंदर्याचा विविध गुणांना समजून न घेणे. उदाहरणार्थ, आपण त्या विशिष्ट घटकाच्या ज्या पहिल्या सत्रापासून सौंदर्याच्या विविध वैशिष्ट्यांवरती आतापर्यंत चर्चा करत आलेलो आहोत. बरोबर. आपल्यापैकी किती जणांनी खरोखरच सौंदर्याकडे इतक्या विविध दृष्टिकोनातून पाहिलेले आहे? खरंच आहे. कारण आपल्याकडे सौंदर्याविषयी खूपच एक प्रकारचे स्टिरियोटाइप विचार आहेत, विशिष्ट विचार विशिष्ट आहे. विचार आहेत. अगदी म्हणजे अगदी ठराविक विचार. सौंदर्य म्हणजे भौतिक वस्तू किंवा काही शारीरिक वैशिष्ट्यांचा विचार, इथपर्यंतच साधारणपणे आपली जी मजल आहे ती जात असते. खरंच, खरंच. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण एवढी सखोल आणि खोलवर चर्चा करत आहोत तेव्हा आपल्या लक्षात येते की सौंदर्यामध्ये खूप अशा भिन्न आणि अर्थपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. तर ती कोणती, की जेव्हा आपण सौंदर्याकडे बघतो, त्या अनेक दृष्टिकोनाकडून आपण बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या जीवनातील वास्तव अधिक चांगल्या रीतीने आपण समजू लागतो खरंच आहे. खरंच आणि आपण त्याचे कौतुक म्हणजे त्याला अप्रिशिएट देखील करू लागतो. खरंच आहे.
हे ॲक्च्युली खूप अद्भुत आहे की आपल्याला जी रियालिटी आहे, वास्तव आहे, ते समजायला लागतं. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या चर्चेसह आपण हे जे व्हिडिओ सत्र आहे ते इथे संपवणार आहोत. आपण सौंदर्याची आणखीन काही वैशिष्ट्ये जसे की शुद्धता आणि स्वच्छता यावर चर्चा केली. पण एक महत्त्वाचा प्रश्न कलेच्या सौंदर्याचा पण होता, जो सुंदर अशी कला परिभाषित करण्यासाठी आपण सौंदर्याची वैशिष्ट्ये लागू करावीत का? आणि सौंदर्य भौतिक आणि गैरभौतिक दोन्ही बाबतीमध्ये असते, यावर आपण थोडीशी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ, पवित्र जीवन सौंदर्य प्रतिबिंबित करते. काही अशुद्धता आहेत ज्या सौंदर्य झाकून टाकतात. उदाहरणार्थ, पूर्वग्रह आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मे बी अंधश्रद्धा असतील, भ्रष्टाचार, नैतिक अधःपतन आणि काही वेळा काही विधानं किंवा नीतिसूत्रे जे विशिष्ट लोकसंख्येच्या किंवा गटांविरुद्ध सामान्यीकरण करतात. त्यामुळे सौंदर्य हा समाज कल्याण प्रकल्प किंवा दोन लोकांमधील संवादांचा घटक असा देखील असू शकतो. तर आता हीच खूप इंटरेस्टिंग जी चर्चा आहे ती आपण पुढच्या भागामध्ये सुरू ठेवणार आहोत. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.